नमस्कार, वंदे मातरम. मी हर्षल देव. आज ओमानमध्ये आहे आणि माझ्या मागे तुम्ही जे चित्र पाहताय ना, ते ओमानच्या दिवंगत सुलतानाचं चित्र आहे. आज या सुलतानाच्या समोर बसण्याचं एक विशेष कारण आहे आणि तुमच्यासमोर येण्याचं एक विशेष कारण म्हणजे आज तुमच्यासमोर मला डॉक्टर ASG जयकर, लेफ्टनंट कर्नल डॉक्टर ASG जयकर यांचा विषय मांडायचा आहे. ओमानमध्ये डॉक्टर जयकरांना फार मान आहे. एक प्रतिभावान, एक अतिशय बुद्धिवान असा भारतीय ज्याने ओमानमध्ये भारताचा झेंडा रोवला, झेंडा फडकवला. जवळजवळ 30 वर्ष डॉक्टर जयकर या ओमानमध्ये कार्यरत होते. डॉक्टर जयकरांचा जन्म हा गिरगावमध्ये, म्हणजे मुंबईचं जे गिरगाव आहे ना, तिकडे 1844 झाला. पाठारे प्रभू न्याती आपणापैकी अनेकांना माहिती असेल. पाठारे प्रभू ज्याच्यामध्ये अनेक दिग्गज त्याच्यामध्ये जन्माला आले. असे पाठारे प्रभू न्यातीमध्ये डॉक्टर जयकरांचा जन्म झालेला आहे आणि तो 1844 तुम्हाला सांगितलं. आपलं वैद्यकीय शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण करून ते लंडनला गेले. आता त्यांच्या नावामध्ये हे अमराठी नाव कसं आहे ह्याची कहाणी आता सुरू होती. ते लंडनला गेले. लंडनमध्ये त्यांनी त्यांचं पुढचं IASच्या तोडीचं एक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण त्यांनी तिकडे पूर्ण केलं आणि ते पूर्ण करत असताना ते ज्या बाईकडे राहायचे पेन गेस्ट म्हणून, त्या बाईने त्यांना आईची माया दिली. खरं तर डॉक्टर जयकरांना पारिवारिक सुख, कौटुंबिक सुख हे जास्त कधी लाभलंच नाही. त्यांची आईसुद्धा लवकर निवर्तली आणि त्यामुळे त्यांना त्या बाईमध्ये आई दिसायची आणि अक्षरशः त्या बाईने सुद्धा त्यांच्यावर आईसारखं प्रेम केलं. त्या बाईचं नाव होतं ग्रँडीन आणि त्यांनी डॉक्टर जयकरांनी तिथून निघताना किंवा त्याच्या आधीच तिला एक वचन दिलं की तू माझ्यावर आईसारखं माया केलं ना, तर त्याचं मी काही उतराई होऊ शकत नाही, पण माझ्या नावामध्ये मी तुझं नाव लावेल. म्हणून ते आत्माराम सदाशिव ग्रँडीन जयकर, ASG जयकर. डॉक्टर जयकर जेव्हा मुंबईला आले किंवा भारतात आले त्यानंतर त्याने तिकडे लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्यांचं किंवा लग्नाच्या दरम्यान त्यांचं जे पोस्टिंग आहे, त्यांना जी नोकरी मिळाली ते ब्रिटिश आर्मीमध्ये मिळाली. आणि ब्रिटिश आर्मीचं तुम्हाला माहिती आहे, त्या काळामध्ये ब्रिटिश असतील किंवा इतर युरोपियन देश असतील, त्यांनी पूर्ण जगावर विविध ठिकाणी आपली तळ मांडून ठेवली होती. जसं भारतात मांडून ठेवलं होतं तसंच त्यांचं एक तळ होतं ते ओमानमध्ये आणि डॉक्टर जयकरांना तिकडे नोकरी मिळाली. आपल्या मुलीला मी मुसलमानी देशात पाठवणार नाही या अट्टहामुळे, या त्यांच्या सासऱ्याच्या अट्टहामुळे त्यांचं लग्न तिकडे तुटलं. त्यांची बायको त्यांच्यासोबत ओमानला आली नाही, ते एकटेच ओमानला आले आणि ओमानला येऊन त्यांनी फार मोठी कामगिरी केली. आज ओमानमध्ये त्यांच्या नावाने एक पुरस्कार दिला जातो. म्हणजे विचार करा डॉक्टर जयकरांचं काम किती मोठं असेल. ओमानमध्ये येऊया. ते ओमानमध्ये आल्यानंतर ते आपलं दैनंदिन काम करत होते ब्रिटिश आर्मीमध्ये ॲज अ डॉक्टर म्हणून त्याची कामगिरी बजावत होते. पण ते करत असताना फावल्या वेळामध्ये त्यांनी इथल्या रोगांवर अभ्यास केला. क्षयरोग किंवा इतर नॉर्मल आपल्याकडे रोग होतात ना, तसे रोग आता आहेत का माहीत नाही, पण त्यावेळेला इथे नव्हते. इथले रोग काहीतरी वेगळे होते. त्याच्यावर अभ्यास करून, त्याच्यावर संशोधन करून त्यांच्यावर औषधं त्यांनी निर्माण केली, त्याचं म्हणजे औषधं तयार केली त्यांनी. एवढंच काय, ते इथल्या स्पीशीजवर जवळजवळ 400 स्पीशीज, मग प्राणी असो, जलचर असो किंवा हवेत उडणारे पक्षी असो, रेप्टाईल्स असो, सरपटणारे, अशा अनेक गोष्टींवर त्यांनी इकडे संशोधन केलं. नवीन गोष्टी त्यांनी शोधून काढल्या जे इथल्या लोकांना बिलकुल माहीत नव्हत्या. अशा 400 स्पीशीजची नोंद ब्रिटनच्या लायब्ररीमध्ये किंवा ब्रिटनच्या आर्काईव्समध्ये हे डॉक्टर जयकरांच्या नावे त्याची नोंद आहे. एवढंच काय, ती इथली वनस्पती त्यांनी जी पाठवली आहे, जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी 188 वनस्पती लंडनला तपासण्यासाठी पाठवले, जी त्यांनी शोधून काढली. त्यांना कोणी सांगितलं नाही. ते भरपूर फिरलेत ओमानमध्ये. ओमानच्या डोंगरात मी इकडे बाहेर बघितलं, भरपूर डोंगर आहेत. अगदी डोंगर दऱ्यातून, म्हणजे अगदी काट्याकुट्यांतून ते एकटे फिरलेत इकडे. त्यानंतर त्यांनी एक अतिशय महत्त्वाचा प्राणी इकडे शोधून काढला जो फार उंचीवर राहतो आणि त्या प्राणीची प्रजाती ही जवळजवळ संपायला आली होती. एक मेंढा आहे किंवा एक बकरा आहे. तुम्ही फेसबुकला किंवा ह्याच्यावर नेटवर त्याचं नाव शोधून टाकूया, हॅमिट्रॅगस जयकरी. आता जयकरी मी बोललो ना, इथे त्या 400 स्पीशीजना त्यांच्या वडिलांचं नाव आहे, जयकरांचं नाव आहे. थार या प्रकारचा जो प्राणी असतो किंवा ती जी एक बकरी असते, मेंढा किंवा म्हणू त्याला, ती असतो, ते हॅमिट्रॅगस त्याला म्हटलं जातं आणि त्याच्या पुढे जयकरी असं लावलं जातं. अजून एक उदाहरण आहे विंचूचं, अजून एक उदाहरण आहे पालीचं, अजून एक उदाहरण आहे बटरफ्लाईजचं. जवळजवळ म्हणजे 100-150 का काहीतरी प्रकारचे बटरफ्लाईज, फुलपाखरू त्यांनी एका कागदावर म्हणजे पुठ्ठ्यावर चिटकवून त्याचे म्हणजे
दहा इंचाचे एवढे मोठे मोठे फुलपाखरू त्याच्यावर त्यांनी इकडे संशोधन केलेलं आहे. इथल्या म्हणींवर त्यांनी संशोधन केलेलं आहे. इथल्या म्हणी त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतरित करून त्याचं म्हणजे आणि त्याने शोधल्या. त्या म्हणी काय त्यांना असंच मिळालं नाही समोर आहे बा आता हा माणूस आला, हा काय म्हण काय ती म्हण काय, असं नाही. ते या सगळ्या गोष्टींसाठी जेव्हा फिरत होते तेव्हा म्हणजे विविध गोष्टींमध्ये माणूस कसा रस घेतो ना, असे क्वचित काही लोक असतात, क्वचित म्हणजे जगभरात, तर भारतात नाही जगभरात असतात, पण असे क्वचित काही लोक असतात की जे विविध विषयांमध्ये रुची घेतात आणि त्याच्यामध्ये काम करून दाखवतात. जगाला हेवा वाटेल असा, अगदी जगाला नाही तर त्रिखंडाला हेवा वाटेल असा. आणि असंच काम ओमानमध्ये डॉक्टर जयकारांनी केलं. इथल्या म्हणींवर संशोधन केलं. 1900 साली त्या म्हणींचं पहिलं पुस्तक, अगदी जाड पुस्तक, हे कॅम्ब्रिज कॅम्ब्रिज विद्यापीठाने प्रकाशित केलं. आणि त्यानंतर ते अनेकदा प्रकाशित झालं आहे. ते आपल्याकडे पण मला वाटते उपलब्ध असेल कदाचित मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कुठे आपल्या मोठ्या मोठ्या लायब्ररीजमध्ये एकदा तपासून पहा, तिकडे मिळू शकते. तर असं भरपूर काम त्यांनी इथे केलेलं आहे. इथल्या लोकांच्या जगण्यामध्ये एक विशेष बदल डॉक्टर जयकारांनी करून आणला. डॉक्टरांचा मान किती होता माहिती आहे? हे मागे सुलतान आहेत ना, तेवढा मान डॉक्टरांचा होता. ते रॉयल फॅमिलीचे पर्सनल डॉक्टरसुद्धा होते आणि त्यासोबत ते अर्थात तुम्हाला सांगितलं जसं ते ब्रिटिश आर्मीमध्ये सुद्धा काम करायचे. इथला जो पॉलिटिकल एजंट होता ब्रिटिशांचा, त्याला सुलतान एवढा मान होता. आणि तो जेव्हा सुट्टीवर जायचा तेव्हा त्याची गादी सांभाळण्याचं काम 30 वर्ष डॉक्टर जयकारांनी केलं आहे. म्हणजे त्यांनासुद्धा ते जरी या सुलतानाचे खाजगी डॉक्टर असले तरी काही वेळ म्हणजे 30 वर्षांमध्ये अनेकदा त्यांना त्या सुलतानाला इतकाच मान मिळाला आहे. आपल्या सर्व भारतीयांसाठी किती गर्वाची गोष्ट आहे ही. आणि आज हे सगळं बोलत असताना आता त्यांच्या पुढे जाऊन म्हणजे ते भारतात आले 1900च्या वेळेला. पण इकडे असताना अर्थात त्यांचं लग्न आधीच तुटलेलं होतं, कारण त्यांची बायको किंवा त्यांची सासरेच त्यांच्या मुलीला म्हणजे त्यांच्या बायकोला इथे पाठवायला तयार नव्हते. त्यामुळे इथे येऊन त्यांनी एका हबशी मुलीशी म्हणजे इथल्या मुलीशी लग्न केलं आणि त्यांना मनसूर नावाचा एक मुलगा झाला. अर्थात इथल्या मुसलमानी मुलीशी लग्न केलं, त्यामुळे आपल्याकडच्या काही कर्मठ लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. मला आपल्या इतिहासामध्ये ना ही फार वाईट गोष्ट मला म्हणजे जो इतिहासाचा अभ्यास करतो ना त्याला ती जाणवेल किंवा हे होईल की कित्येक मोठी लोक अरे टिळकांना प्रायश्चित्त घ्यायला लावलं आपल्या लोकांनी. तर जयकर काय म्हणजे जयकरांचं काम खूप मोठं आहे, पण टिळकांनी एवढे ते राष्ट्रीय नेते नव्हते. राष्ट्रीय नेता लोकमान्य टिळकांना ते परदेशी गेले म्हणजे सिंधू पार करून गेले म्हणून त्यांना प्रायश्चित्त घ्यायला लावलं. असे अनेक विद्वानांना आमच्या लोकांनी दुर्दैवांनी स्वीकारलं नाही. का? कारण ते समुद्र पार करून गेले किंवा काही वेगळं कारण असेल. डॉक्टर जयकरांचं कारण तर वेगळंच आहे, कारण त्यांनी इथली मुसलमानी मुलीशी लग्न केलं, त्यामुळे आपल्याकडे बहिष्कार टाकण्यात आला. पण त्यांच्या मुलाला मनसूरचं पुढे शिक्षण त्यांनी योग्य करून दिलं. त्याला लंडनला पाठवलं, तिकडे त्याचं वैद्यकीय शिक्षण केलं आणि मागचे काही वर्षांपूर्वीपर्यंत मनसूर हे लंडनला होते असं मी ऐकून आहे. आणि ऐकून कोणाकडून आहे तर प्रताप वेलकर आजोबांकडून. यांच्यामुळे मला हा विषय समजला. कारण प्रताप वेलकर आजोबांमुळे मला खूप काही समजलं. खरं तर इकडे येताना मला डॉक्टर जयकरांसोबतच जर कोणाचं नाव पहिलं मला मनात आलं असेल ना किंवा ज्यांचं मला स्मरण म्हणजे वेलकर आजोबा नेहमीच मनात आहेत हो. त्यांची पुस्तकं नेहमी माझ्या ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये PDF स्वरूपात असतात. म्हणजे काही पुस्तकं बरं का, सगळी पुस्तकं, कारण त्यांचे पुस्तकं म्हणजे अक्षरशः एक थिसिस आहेत. आणि त्याच थिसिसमुळे ओमानमध्ये पुढे बरंच काही घडलं. या डॉक्टर जयकर जेव्हा मुंबईला परत आले तेव्हा अर्थात आपल्या समाजाने त्यांना हे केलं नाही, त्यामुळे त्यांनी दोन जणांची कमिटी बनवली आणि आपले सगळे अधिकार, आपल्याबरोबर जे काय होईल, आपल्या मुलाचे शिक्षणाचे अधिकार, आपली जी संपत्ती आहे ते सगळं त्यांच्या नावावर केलं आणि तुम्ही हे सगळं पुढे चालवा असं त्याने सांगितलं. त्याचबरोबर इथे आल्यानंतर, भारतात आल्यानंतर ते काय स्वस्त बसले नाही. एक व्यक्ती होता, एक धर्मशास्त्रज्ञ होता मिडल ईस्टचा, अल दमिरी या नावाचा एक धर्मशास्त्रज्ञ होता. त्याने कुराणातल्या 931 प्राण्यांवर एक पुस्तक लिहिलं आहे. 931 प्राण्यांवर पुस्तक म्हणजे किती मोठं पुस्तक असते. एका प्राण्यावर एक जरी पान म्हटलं आपण तर 931 पानं होतात. पण मला नाही वाटत एका प्राण्यावर एक पान असेल, कदाचित जास्तच असतील, 1000च्या वरती ऑफकोर्स ते जाणार असेल पुस्तक. ते पुस्तक त्यांनी इंग्रजीत भाषांतर केलं. इतकंच नाही तर त्याच्यावर अजून संशोधन करून त्याच्यावर अजून काय लिहिलं आहे त्यांनी. म्हणजे वनस्पती झाल्या, इथले प्राणीशास्त्र म्हणजे ओमानचं प्राणीशास्त्र झालं, त्यानंतर आता कुराणातलं प्राणीशास्त्रावर सुद्धा त्यांनी लिहायला सुरुवात केलं. एवढं मोठं काम डॉक्टर जयकरांनी केलं आणि शेवटी 1911मध्ये डॉक्टर जयकर हे निवर्तले.
त्यानंतर आता काय झालं आहे की हे डॉक्टर जयकर कोण, कारण आमच्याकडच्या एवढ्या स्पीशीजना जयकरी हे नाव आहे. ही गोष्ट, हे माझं एक वाक्य फार तुम्ही लक्षात ठेवा मनामध्ये, की जयकरी या नावाने इथल्या स्पीशीजना ओळखलं जातं. मी तुम्हाला सांगितलं ना, हेमिट्रेगस जयकरी, होटेनटोटा हा एक विंचूचा प्रकार आहे, होटेनटोटा जयकरी, असे बऱ्याच स्पीशीजना जयकरी असं नाव आहे. त्यांच्या वडिलांचं नाव आहे, त्याच्या शोध पित्याचं नाव आहे. तर हा माणूस नक्की कोण आहे याचा शोध घेत इथली जी एक संस्था आहे, मुना समथिंग संस्थेचं मला नाव आठवत नाही, ती संस्था भारतामध्ये आली, मुंबईमध्ये आली आणि ते या सगळ्या गोष्टींचं संशोधन म्हणजे शोध घेत होते. त्यामध्ये ते भेटले डॉक्टर अरुण टिकेकरांना. अरुण टिकेकर किती मोठी व्यक्ती, आपण सर्वांना माहिती असेल. लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्सचे जे म्हणजे कुठे एका ठिकाणी सहसंपादक होते आणि एका ठिकाणी संपादक होते. तर त्यांनी डॉक्टर जयकरांविषयी थोडं संशोधन करून त्यांच्या वृत्तपत्रामध्ये लिहिलं, लोकांना आवाहन केलं की आम्हाला याची माहिती पाहिजे. त्यानंतर डॉक्टर अली यांनी पक्षीशास्त्र म्हणजे बर्ड वॉचिंगवर काम केलेलं आहे. डॉक्टर सलीम अली यांनी, तुम्हाला माहिती असेल आपल्या मुंबईमध्ये बरीचशी त्यांची काही पुस्तकं पण आहेत. डॉक्टर सलीम अलींनी सुद्धा डॉक्टर अरुण टिकेकरांशी संपर्क केला आणि ते या सगळ्या विषयांवर शोधकाम करायला लागले. त्यामध्ये आपले प्रताप वेलकर आजोबा हे अरुण टिकेकरांचे फार खास मित्र, फार जवळचे मित्र. हे सह करत असताना त्यांना असं कळालं की डॉक्टर जयकर हे प्रताप वेलकर आजोबांचे ग्रेट ग्रँडफादर आहेत आणि त्यांनी प्रताप वेलकरांकडे त्याची म्हणजे तो विषय काढला. प्रताप वेलकर आजोबांनी याच्यावर आपले जरी आजोबा असतील किंवा ग्रेट ग्रँडफादर असतील तरी आपल्या मनाचं काही न लिहिता, त्यांच्या आईकडून त्यांनी काही गोष्टी ऐकल्या होत्या, पण केवळ तेवढं न लिहिता त्यांनी वयाच्या 65व्या वर्षी ते रिटायर झाले होते. वयाच्या 65व्या वर्षी लंडनच्या लायब्ररीशी, आणि तो काळ असा होता जिकडे जेव्हा जास्त कॉन्टॅक्टही कुठे करू शकत नव्हतं, काय म्हणजे दळणवळणाची साधनं किंवा संपर्काची साधनं, अगदी मोबाईल पण नव्हता हो तेव्हा, साधा मोबाईलही नव्हता. असे ते तिकडे कॉन्टॅक्ट केला त्यांनी तिथल्या लायब्ररीशी, लंडनच्या लायब्ररीशी. जगभरामध्ये डॉक्टर जयकरांचं एकमात्र चित्र आहे ते लंडनच्या लायब्ररीमध्ये, भारतातही नाही आहे. भारतात त्याची कॉपी आलेल्या आहेत किंवा वेलकरांच्या पुस्तकातही छापलेल्या आहेत, त्याची कॉपी छापलेल्या आहेत. तर असे त्यांनी तिकडे कॉन्टॅक्ट केला. नॅचरल हिस्ट्री सोसायटी आपल्या भारतातली मुंबईमधली त्याच्याही संपर्क केला. तिथून त्यांनी सगळी माहिती काढून एक थिसिस निर्माण केला. पण थिसिस तो निर्माण केला तो ओमानला पाठवला आणि ओमानला पाठवण्याच्या आधी या सुलतानांचा जो भाऊ आहे तो मुंबईमध्ये आला होता आणि ऑबेरॉय हॉटेलमध्ये प्रताप वेलकर आजोबा आणि त्या ओमानच्या सुलतानाचा जो भाऊ होता त्याची भेट झाली. वेलकर आजोबांची दोन्ही मुलं, म्हणजे त्यांची मोठी मुलगी राधिका अजिंक्य, म्हणजे लग्नाचं त्यांचं राधिका अजिंक्य त्यांचं नाव, आणि मुलगा तेज वेलकर, हे दोघेही तिकडे उपस्थित होते. अर्थात ते बाहेर होते. मध्ये मिटिंग जी सुरू होती ते वेलकर आजोबा आणि इथल्या राजाच्या भावाची. त्यानंतर त्याने पूर्ण माहिती घेतली. त्यानंतर वेलकर आजोबांनी पूर्ण थिसिस लिहिला आणि तो ओमानला पाठवला. आज त्या थिसिसच्या आधारावर, ते थिसिसचा अभ्यास केलाच, पण त्यामुळे ह्याच्यामध्ये मला वर्ष आठवत नाही, पण केसरीमध्ये त्यावर एक छोटासा एक आर्टिकल आहे की त्या लेखामुळे पुढे इथे डॉक्टर जयकरांच्या नावाने एक पुरस्कार सुरू झाला. SIF सायन्स इंडियन फॉर्यूम या नावाचं इकडे एक संस्था आहे ओमानमध्ये, मस्कतमध्ये. ते मागचे अनेक वर्ष विज्ञान विषयावर मोठं काम करतात. तुम्ही फेसबुकला सर्च मारा, तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलवर सर्च करा, फार मोठं काम आहे. आता त्यांच्याच एका मेंबरशिप मिस लतांशी मी आता जस्ट भेटून आलो. इथले जे सायंटिस्ट आहेत सुरेश सर, त्यांच्याशी मी मागच्या 1 वर्षापासून संपर्कात होतो. ते दुर्दैव म्हणजे ते दुर्दैव नाही, पण इथे नाही आहेत ते, आता ओमानमध्ये नाही, ते सध्या भारतात आहेत आणि ते 15 तारखेला परत ओमानमध्ये येणार आहेत असं मला त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं. पण त्यांनी मिस लतांचा मला नंबर दिला, ज्या दक्षिणेतून आपल्या केरळमधून आहेत, जवळजवळ 30 वर्ष ते ओमानमध्ये आहेत. त्याचा एक हे आहेत, काय म्हणतात त्याला, त्याचा एक मेंबर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना मी आता भेटलो, त्यांच्याकडून बरीचशी माहिती घेतली आणि त्या संस्थेशी मी कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्यांच्याकडून जे मिळेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपले पूर्व राष्ट्रपती एक होते HD, त्यांचं नाव विसरलो मी आता, HD शर्मा. आपले पूर्व राष्ट्रपती HD शर्मा, ते या सुलतानाचे मित्र होते. आणि खरं तर या सुलतानांचं जे शिक्षण आहे ते आपल्या भारतातच झालेलं आहे.
तिकडे शिक्षण घेऊन हे परत इकडे आलेले आहेत. त्यामुळे हे दोघं अतिशय खास मित्र होते. आपल्या राष्ट्रपतींनी अनेकदा इकडे भेट दिली, या ओमानमध्ये भेट दिली. म्हणजे एक राजदूत म्हणजे एक राष्ट्रपती म्हणून सुद्धा आणि यांचा मित्र म्हणून सुद्धा. तर हे सगळं कनेक्शन, कारण की याहूनही अधिक काही कनेक्शन ओमानशी आपल्या भारतात येऊ शकते. पण विशेष म्हणजे डॉक्टर जयकरांविषयी आणि या राजाचं आपल्या भारताशी काय संपर्क होता हे सांगण्याचं आज हा प्रयत्न होता माझा. तुम्हाला आवडलं असेल माहीत नाही, पण मी जे म्हटलं आहे ते खरंच मनात ठेवा. प्रताप वेलकर तर झालेच, त्यासोबत अरुण टिकेकर पण झाले. आणि अरुण टिकेकरांसोबत मी हा व्हिडिओ अजून एक व्यक्तीला अर्पण करू अशी माझी इच्छा आहे. त्या म्हणजे उज्ज्वला दळवी, ज्यांनीसुद्धा डॉक्टर जयकरांवर बरंच काय काय लिहिलेलं आहे. आत्ता मला वाटते मागच्या 1-2 वर्षांमध्ये त्यांनी मला त्यांचा एक लेख पाठवला होता. त्याचसोबत डॉक्टर शुभदा पांड्या, ज्या मुंबईला चर्चगेटमध्ये आपण राहतात आणि फार मोठे आहेत, दोघे नवरा बायको फार मोठे डॉक्टर आहेत मुंबईचे. त्या दोघांना, या सर्वांना मी आता म्हणजे प्रताप वेलकर झाले, त्यानंतर डॉक्टर अरुण टिकेकर झाले, त्यानंतर उज्ज्वला दळवी झाल्या, त्यानंतर डॉक्टर शुभदा पांडे आणि त्यांचे मिस्टर डॉक्टर पांडे, या सर्वांना मी आजचा हा व्हिडिओ अर्पण करतो, हा विषय अर्पण करतो. धन्यवाद. वंदे मातरम.